मग बालपणी तो अति उर्मट होतो, तारुण्यात तो उद्धट होतो आणि वार्धक्यात तो वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहितो. नाही हे सगळं कळलं, पण इथे मूळ व्यवसाय काय? पाट्या लिहिणं. पाट्या लिहिणं? नाही, पाट्या टाकणं माहिती होतं, हे पाट्या लिहिणं काय असतं? शिस्त. लोकांना शिस्त लागली पाहिजे. पाट्या लिहिल्या गेल्याच पाहिजेत. बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ पुण्यातल्या इराणी हॉटेलमध्ये असलेली एक पाटी फार पूर्वी मी वाचली होती. इराणी हॉटेलची? फार अभिमान वाटला होता मला त्या मुलाचा. बरोबर आहे. त्यांनी लिहिले होते, चहाच्या कपात सिगरेट विझवू नये, अन्यथा पुढचा चहा ऍस्ट्रेतून दिला जाईल. पुढची पाठी आठवते ती? ऍस्ट्रे नारायण पेठेतली. आमच्या घरासमोर सायकल लावू नये, 1 मिनिट सुद्धा नाही. नाही, 1 मिनिट, मला विचारायचं होतं, एवढं सगळ्या पाट्या? प्रश्नच येत नाही. हो. अहो, हॉटेलात मुळात ही पाटी लावलीच पाहिजे. गिऱ्हाईकांचा संतोष हा आमचा फायदा नसून व्यवसाय हे आमचे प्राक्तन आहे. अहो, एवढ्या सूचना, एवढ्या पाट्या, तरी शिस्त. लोकांना शिस्त लागली पाहिजे. तरीही काही लोक बेशिस्त वागतात. खरंय. नाटकातले कपडे असे रस्त्यावर घालून फिरतात. मूर्ख, मूर्ख, अति मूर्ख. आता म्हणलंय ना मी त्यांना. मी दुसऱ्यांदा म्हणलेलं आहे. नाही, तरी तुम्ही हसता म्हटल्यावर जरा. अहो, हसता म्हणजे काय? अजून हसण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. बरोबर आहे. मुळात शिस्त लागली पाहिजे. खरंय. शिस्त ही लागलीच पाहिजे. तुम्हाला सांगतो, पुण्यात पूर्वी 2 भाग होते, एक नदीच्या पलीकडे बरं. आणि एक नदीच्या अलीकडे. बरं. पण हल्ली तसं काही राहिलं नाही हो. नाही हो, गेलं हो, राहिलं नाही हो. छे, छे, छे. अहो, प्रमुख झोपडपट्ट्यांपैकी भारतात 3ऱ्या क्रमांकावर आहे हो आमचं पुणे सध्या. खरंय, खरंय. पूर्वी पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं होतं. हो हो. पण आता इथे शिक्षणाचा व्यापार चाललाय हो, व्यापार. सरासरी तुम्हाला सांगतो, 84 माणसांमागे एकच स्वच्छतागृह अशी परिस्थिती आहे. परिस्थिती बिकट आहे हो, बिकट आहे. म्हणून आपलं काय करायचंय? नाही, एवढी वाईट परिस्थिती तरी तुम्ही हसताय. तुम्हाला काय वाटतं? अहो, स्वतःवर जो हसू शकतो तो खरा पुणेकर. तुम्हाला काय वाटले? आमची काय नुसतीच मजा चालू आहे? मग? नाही नाही. अहो, पु ल देशपांड्यांसारखी व्यक्ती सुद्धा या वल्ली शहरातच शेवटपर्यंत राहिली, त्याला काही कारण असेल की नाही? खरंय, खरंय. तुम्हाला काय वाटतं, समृद्धी किती रुपयात येते? लाखो, करोडो. मूर्ख. 0 मार्क तुला. तू सांग. सांगितलं होतं परीक्षेला बसू नको. झालाच ना पास? झालाच नापास. अहो, पूर्वी तुम्ही पुण्यात होतात का? नाही ना? नाही नाही नाही. तर समृद्धी 2.5 रुपयात येते. 2.5 रुपये? मग किती सोपं आहे सांग. द्या बरं 2.5 रुपये. नाही, त्यांच्याकडे मागू नका, ते बिलो पॉवर्टी लाईन आहे सध्या. माझ्याकडे कुठेतरी आहे, तुम्ही सध्या लेवलवर आहे, हे घ्या. असे हे 2.5 रुपये घ्यायचे दुसऱ्याचे. दुसऱ्याचे? हो. एक हात वर करायचा. हात वर करा आणि जोरात ओरडायचं, ये पेपर, ये पेपर, थांब, 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 पेपर, ये पेपर. असं झालं. कसं झालं? तुम्ही धावत धावत गेला, हा, त्याला थप्पा मारून परत आला. आता इकडे शर्ट मागितलं. अच्छा अच्छा, पेपर मागितला. हा बहुतेक जीव घेणार आहे माझा. हे पण बोलत ना तुम्ही आता. हा पेपर घेतला. हा. हो 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 हो. आज सोमवार, सोमवारचा सकाळ आणि सकाळ मध्ये मुक्तपीठ. बस बस या बस. सगळ्यातून तुम्हाला समृद्धी मिळते? मग आता आम्हाला तुमच्याशी बोलायला वेळ नाही का? चला आता आम्ही मुक्तपीठ वाचत बसणार. प्रश्नच येत नाही. अहो, समृद्धी मिळतेच. आणि मुळात काय आहे सांगू का? काय? आजूबाजूला इतकी दुःख असताना असं सोमवारचं एखादं तरी सुख पदरात पाडून घ्यावं माणसाने.
चला चला. आता निघतो. हो हो पहिलं दुकान दिसेल तेव्हा वेगळे कपडे घ्या. बर असं बरं दिसत नाही. आणि इथे भेटलात वर भेटू नका. वर आम्ही तुम्हाला भेटणार नाही, तुम्हीच आम्हाला भेटणार आहात. अरे अरे नारदा, अरे हसतायत. 2.5 रुपयामध्ये समृद्धी. पण देवा, हा. 2.5 रुपयात समृद्धी कशी काय मिळेल? अरे बघू ना मिळते का. नाही मिळेल तर पुढे जाऊ. मग चला फॉलो मी. मी तुमचा ब्लाइंड फॉलोअर आहे. हो जास्त पण वेळ कुठं पडाल बिडाल. चला 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 चला. हो तुम्ही कुठे चालतो? चल या. त्यांचं चॅनल म्यूट आहे काय? स्टॉप. काय काय पोरींनो, हा? तुम्ही कायला थांबला? चला. स्टाफ म्हणला तर स्टाफ. बागामध्ये कशाला चालली तू हा? रंग खेळू चला. ए, गप. गेल्या वर्षीचा होळीचा कलर अजून निघाला नाही, जा काढून ये जा. या बया, हा? अगं काय चेहरा म्हणायचा का काय? काय इथोपियावर ना आला का काय? हा? हे बघ स्टॉप, थांबा, रुको. अरे काय रे, तू काय स्वतःला काय सिग्नल समजतो का? नाही नाही नाही, मग चल व्हाय बाजूला. चला का पोरींनो, स्टाफ. आता अरे काय चाललंय सारखं स्टाफ स्टाफ स्टाफ. अरे बाबा, मागाशीच त्या चौकामध्ये किसन देवाचा डोळा चुकून मी इथं आली आता. हा? आणि तू काय त्याचा काय डमी काय? मी म्हणजे डमी? बाया माणसाची वाटाडतो. अरे तुझ्या घरी काय आया बहिणी आज का मी आल्या मूर्त्या? तुझा मूर्ता बसवला तुझा काढा चपला. अरे, गप या, गप 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 गप. डमी हा? जरा बोल की कमी. आता किती बोलते तू? तुला माहितीये का ते कोण आहेत? कोण आहे? देवादिदेव इंद्रदेव. इंद्र? हा अगं भया, अगं आधी का नाही सांगितलं? ए पोरीनो, लपा लपा लपा. लपा 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 काय? त्यांच्यावर काय राज्य आहे काय? त्यांचं राज्य आताच गेलंय. किती अपमान करायचे ठरवले रे तू. नाही ओळख करून दिली असं काय नाही. खूप आता आमचं कुठलं बी चेकिंग करू नका आम्हाला. जाऊ अरे दे गेला वाटलं. तर गेला, राज्य गेलं असलं तरी मी तुमच्या माठाचं चेकिंग करणार. काय माठ आहे हो? अरे अरे राजाधिराज इंद्राला तू माठ म्हणतेस? कोण राजाधिराज? अरे कसला राजा? हा? कसला राजा? अरे कालच त्याला हाकलून दिलाय की. कसला राजा तो आता? तुला कसं कळलं? तूच सांगितलं ना बोंबलून. विचारतोय हिला कसं काय. तुला कसं कळलं? शिखंडी वहिनींचा परवाच ऑर्कुटवर स्क्रॅप आला होता तेव्हा कळलं. आमची कम्युनिटी आहे बाबा.